पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. आखाती देशातील संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान मोदींचे सल्ले हे त्यांच्या नाकर्तेपणाचे पुरावे. देश चालवणं तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका. पंतप्रधान मोदींच्या सोने खरेदी बंदच्या आवाहनानं सराफ बाजाराला फटका. सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली चिंता. 1 कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची व्यक्त केली भीती. पंतप्रधान मोदींनी चार्टर विमानातून विदेश दौरे टाळावेत. राजकीय सभांसाठी झूम ॲप वापरावं. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा खोचक सवाल. एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेष अधिकारी समितीची बैठक. सुषमा अंधारेंना उपस्थित राहण्याचे आदेश. अंधारे समितीला काय साक्ष-पुरावे देतात याकडे लक्ष. ईडी भोंदू खरातचा ताबा घेणार. खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून अर्ज. कोर्टाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. बोलू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची 5.5 तास एसआयटी चौकशी. खरातसोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरूनही सवाल. तर एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा. 4 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं निदा खानला आज कोर्टात हजर करणार. एसआयटी पुन्हा निदा खानच्या पोलीस कोठडीची मागणी करणार. निदा खानचा मोबाईल तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला. एमआयएम पक्ष म्हणजे दहशतवादी संघटनाच. लादेन आणि ओवैसींमध्ये काहीही फरक नाही. निदा खानच्या समर्थनावरून मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल. मालेगावात एमआयएम गटनेत्याच्या फार्म हाऊसवर गोवंश तस्करी. पोलिसांच्या छापेमारीत 18 जनावरं ताब्यात. अब्दुल मलिक मोहम्मद युसुफ यांच्यावर गुन्हा दाखल. विदेशी मद्यावरील शुल्कवाढीनंतर राज्यात बिअरच्या मागणीत मोठी वाढ. वर्षभरात मद्यप्रेमींनी 46 कोटी लिटर बिअर केली फस्त. नव्यानं बाजारात आलेल्या महाराष्ट्र मद्य प्रकारालाही पसंती. शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 300 अंकांनी घसरला. नाशिक जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई. जिल्ह्यातील 281 गाववाड्यांना 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा. प्रशासनाकडून 28 खासगी विहिरी अधिग्रहित. आगामी काळात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज.